नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी.के. 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, की आम्ही जो फॉर्म भरला होता कशासाठी? तर या ठिकाणी पाहू शकता टी-आर-टी-आय, आर-टी, सारथी आणि महाज्योती यांच्याद्वारे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. ज्यामध्ये एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तसेच बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, मिलिटरी ट्रेनिंग असो इत्यादी संदर्भात पूर्व प्रशिक्षण दिले जाते आणि त्याच्यासाठी आपण जो आहे तो अर्ज केलेला होता ऑनलाईन पद्धतीने. यावर्षी काय झालेलं आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच सी-ई-टी घेण्यात येत आहे. म्हणजे कोणत्याही संस्थेत तुम्ही अर्ज भरलेला असो, मग ती महाज्योती असो, सारथी असो, बार्टी असो, या सर्वांची कॉमन टेस्ट होणार आहे. म्हणून याला कॉमन एंट्रन्स टेस्ट असे नाव दिलेले आहे. ज्याची प्रवेशपत्र उपलब्ध झालेली आहेत. तर ही आहे त्याची लिंक, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल किंवा टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक आहे. त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जर जॉइन झाले, तर तिथे तुम्ही लिंक डाउनलोड करू शकता त्यावरून ॲडमिट कार्ड. किंवा जर तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नाहीतर टेलिग्रामवर सुद्धा मेसेज जो आहे तो पाठवू शकता. तर पहा मित्रांनो, प्रवेशपत्र डाउनलोड कसं करायचं आहे? आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेची भरती सुद्धा IBPSने घेतली होती. त्यामध्ये जर डेट ऑफ बर्थ आपण पाहिलं, तर फक्त इयरचे लास्ट 2 वर्ष टाकायचे होते. म्हणजे जर 1999 मध्ये जन्म असेल तर फक्त 99, 2002 चा जर जन्म असेल तर 02. पण इथे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला संपूर्ण डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यासोबतच डॅश जो आहे तो सुद्धा मधामध्ये टाकायचा आहे. तर पहा, आपण या ठिकाणी एक हॉल तिकीट डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवतोय. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. महत्त्वाची बाब अशी, की प्रत्येक संस्थेसाठी वेगळी लिंक नसून ही एकच कॉमन लिंक आहे, ज्यावरून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. मग बार्टी असो, सारथी असो, महाज्योती असो, कुठेही तुम्ही अर्ज केलेला असेल, तर ही एकच लिंक आहे. यावरून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तर आता सर्वात प्रथम आपल्याला काय टाकायचं आहे? ॲप्लिकेशन नंबर. तर पहा मित्रांनो, जो तुम्ही अर्ज भरलेला आहे, त्या अर्जामध्ये 2 नंबर दिसतील. एक आहे रजिस्ट्रेशन नंबर, जो की वरती असतो. आता आपण जाऊया, तुम्हाला तो फॉर्म सुद्धा दाखवतो आणि तुमच्याकडे असेल तेही तुम्ही चेक करून घ्या. तर पहा मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता सारथीसाठी यांनी अर्ज जो आहे तो केलेला होता. हा आपल्याला एक फॉर्म पाठवलेला आहे. तर इथे जो आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. अशाच पद्धतीचा तुमचा फॉर्म असेल. या ठिकाणी सारथी तुम्ही ज्या संस्थेमध्ये अर्ज केलेला असेल, त्या संस्थेचं इथे नाव दिसणार आहे. सर्वात प्रथम आहे रजिस्ट्रेशन नंबर, हा जो पाहू शकता आणि त्याच्याखाली आहे ॲप्लिकेशन नंबर. तर काय झालेलं आहे, आपण 2-3 साठी प्रशिक्षणासाठी सुद्धा अर्ज करू शकत होतो. आपल्याला माहीतच आहे, की एम-पी-एस-सी तसेच यू-पी-एस-सी कंबाईन असो एम-पी-एस-सी मधील किंवा स्टाफ सिलेक्शन असो, बँकिंग असो. तर त्या सर्वांसाठी तुमचं एकच रजिस्ट्रेशन करून त्यावरून तुम्ही विविध फॉर्म जे आहे ते भरत होते. म्हणून इथे महत्त्वाचं काय आहे? ॲप्लिकेशन नंबर ना की रजिस्ट्रेशन नंबर. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी महत्त्वाची बाब आहे, की तुम्हाला ॲप्लिकेशनचा नंबर टाकायचा आहे. इथून सरळ तुम्ही तो कॉपी करू शकता. तर आता आपण कॉपी करूया ॲप्लिकेशनचा नंबर. तर पहा मित्रांनो, फॉर्मवरून आपण ॲप्लिकेशनचा नंबर जो आहे तो कॉपी केलेला आहे. तुम्ही सुद्धा कॉपी करू शकता किंवा टाइप सुद्धा करू शकता. तर इथे आपण तो पेस्ट करणार आहोत. ॲप्लिकेशन नंबर पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे संपूर्ण डेट ऑफ बर्थ. आपली जी जन्मतारीख आहे ती टाकायची आहे. तर सर्वात प्रथम आपण काय टाकूया? जन्मची तारीख. त्यानंतर हे पहा, जन्माची तारीख आहे 31 म्हणून 31. त्यानंतर आपल्याला द्यायचा आहे हा डॅश. हा हा 6च्या खाली जो डॅश दिसतो आपल्याला तो द्यायचा आहे. आणि त्यानंतर टाकायचा आपल्याला महिना. जर 11वा महिना असेल तर 11वा. जो तुमचा महिना असेल, जर एप्रिल महिना असेल 4 तर 04 असं तुम्हाला टाकावं लागणार आहे. आणि महिना टाकल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला डॅश द्यायचा आहे. त्यानंतर जे आपलं जन्माचं वर्ष आहे, ते वर्ष टाइप करायचं आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण जन्मतारीख टाकलेली आहे. 2 वेळा मधात डॅशचा वापर केलेला आहे. 1 तारखेच्या नंतर आणि 1 महिन्याच्या नंतर. नंतर आपल्याला जो कॅप्चा दिलेला आहे त्यांनी, तो सेम टू सेम फिल करायचा आहे. स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये, कॅपिटलमध्ये लेटर्स असतील तर कॅपिटलमध्ये. आणि डिजिट सुद्धा येतील तुम्हाला, तर तेही टाकायचे आहे. तर पहा, आपण कॅप्चा फिल केलेला आहे संपूर्ण. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर आपल्याला लॉगिनचं ऑप्शन त्यांनी दिलंय खाली. इथे तुम्ही लॉगिन करू शकता. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आता इथे पहा सर्व आहे. महाज्योती, सारथी, बार्टी आणि टी-आय. तर सर्व संस्थांचं जे आहे ते एकदाच कॉमन टेस्ट होत आहे. त्यामुळे कॉमन एंट्रन्स टेस्ट याला सी-ई-टी असं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आलेली आहे समोर आपल्या.
रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. तारीख किती आहे परीक्षेची ते सुद्धा आलेलं आहे. 31 जुलैला पेपर आहे. पेपरचा टाईम कोणता आहे ते सुद्धा आहे. तिकीट नंबर सुद्धा आहे. ॲप्लिकेशन नंबर आहे. एक्झामचं नेम आहे. गेट क्लोजरचा टाईम आहे. पासवर्ड आहे आणि खाली सेंटरचं नाव सुद्धा आपल्याला दिसते. पहा इथे तुम्ही पाहू शकता. श्री इन्फोटेक इन फ्रंट ऑफ दत्तात्रय पेट्रोल पंप, वॉशिंग रोड, कापसी आणि अकोला. अकोला पेपरचं सेंटर आहे आणि 10 वाजताचा टायमिंग आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकता. अजूनही जर तुम्हाला काही अडचणी असतील, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नक्कीच त्याची उत्तरे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉइन होऊ शकता, ज्यावर तुम्हाला संपूर्ण लिंक्स अवेलेबल होऊन जातील आणि तिथेही तुम्ही मेसेज करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.